सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गट हा सध्या चर्चेत आहे आणि या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्याचबरोबर भाजपाकडून सचिन जाधव जे की जकरा कारखान्याचे चेअरमन देखील आहेत आणि आज आपण या कुरुल भागात असणाऱ्या वटवटे आणि जामगाव गावातील मतदार आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत आणि ह्या मतदारांचा नेमका कल कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत। गाव शेजारी काय करायचं आहे, एका पक्षात आमदारकीला एका पक्षात जिल्हा परिषदला एका पक्षात तसं उमेदवाराला काय दलपद्र उमेदवाराला मतदान करायचं असतानाच पहिल्यापासून राष्ट्रवादीचा रस्ता केला कुठला रस्ता केला आज डोळं भेटली नाही आज डोळं भेटली त्यांची इलेक्शन दिसली आज किती दिवसापासून रस्त्याचं काम केलं जोरात चालेल एक नंबर खरे साहेब लय मदत केली गावात विकास केला रस्ते दिली ती गावात माहिती घेतली आता काय म्हणतात काय लय धूळ होती म्हणलं रस्ता केला अहो रस्ता कोण बी आता करल की इलेक्शनच्या पुढं मग ह्याच्या अगोदर का केलं नाही कुठे केलं एक फरलांग सुद्धा नाही मग ह्याच्या अगोदर दिसला तुम्हाला रस्ता करायचा हा गावच्या शेजारला माणूस आहे होय हाय बरोबर आहे काय करायचं आहे जसं पहिल्यापासून काम तसं आमच्याकडे दाम मिळत हा ह्याच्या पुढं आम्हाला काय कळत नाही आता कोणाकडे जाईल कर मग खरे साहेब हे तुम्हीच आता जाणार जोरदार कर जाईल होय होय जाणार की बोलू जाणार काहीच केलं नाही तर करता काय आणि शेळ्या बिळ्या पाण्यानं काय मेले म्हणत लोक आता नाही मरणार जे मेले असतील नेत्यांनी काय सुद्धा केलं नाही काय केलं नाही बघा होय काय काय दिले इथल्या नेत्यांनी काहीच केलं नाही करणार नाही वरण ती आलायच की तेवढं ते आता खात्यावर आलेलं तेवढंच नाही ह्याने काय केलंय उत्तरवाडी दिसतात तुम्हाला इथनं तिथनं बघा की का गावाचे कसं आहे का काय आहे कुठलं काय आहे कसं काय कोणाला करायचं आता काय ज्याला म्हणाले ते करायचं होय पण ठरवलेलं असते तुम्ही नाही आता ठरवायचं नाही काय का हो? ज्यानं निवेदन केलंय त्याचं करायचं त्याला टाकायचं पण आता मतदान जाईल अजून लांब आहे की लांब लांब 10 दिवसावर आहे पण आपल्या मनाला तर टाकायचं ह्याला आणि त्याला कोण मला काय आपला पण मत पण वाया गेलं नाही पाहिजे असं म्हणतोय. जाऊ द्यायचं ना आपल्या पण टाकायचं आपलं मत होय तरी कोणाला टाकायचं नाही सांगत नाही मी तसं कोणाला. होय गावात कसं काय होईल आपले बॉडी पार्टी होणार ना कोणाला टाकायचं कसं काय काय आता त्यांना काय आहे घड्याळ आहे कमळ आहे हा हे आहे ना गाड्या येत आहे ती का कोणाला टाकायचं कसं काय मग टाकायचं बघा आपल्या गरीबाला जाणारा द्यायचं कोणाला नाही द्यायचं तरी गरीबाला कोण जातं आपला आमदार आहे ना कोण? अरे बरं त्याला देणार आमचं तर समाज त्याला देणार का बरं कामं करते ना चांगले गोर गरीबाचे नाळ अडचण हां आता उमेश पाटील पण उभारले दिले त्याच्याकडे त्याच्याकडे उभं नाही ना त्यांच्यात ते ज्ञाती आहे त्यांची पार्टी चांगली असेल बळगट असेल गोरगरिबाला द्यायला काय हरकत आहे बरोबर आहे बरं मग घड्याळाला कल जाईल मला तुमचं घड्याळाला काय त्यांचं चित्र घड्याळ आहे का हां नाही असं नाही की मग काय त्यांनी चांगला उमेदवार असलं काय कोण असलं तरी त्या द्यायला काय हरकत आहे चांगल्या माणसाला आपण काम करणाऱ्याला द्यायला हरकत नाही हरकत नाही मामा किती वय आहे वय किती आहे माझं 80 कसं काय आता लय इलेक्शन बघितली मग तुम्ही 50% कमी झालंय दिसायचं हां एका डोळ्याचं ऑपरेशन झालं एकाचं करायचं आहे बरं मग आता करावं म्हणून चालला विचार बरं बाबा म्हणजे आता कसं काय कोणाला घड्याळ दिसायला की हातात कोणाला मत तरी टाकायचं? कमी झालंय 50% कानाला 50% ऐकायचं तुम्ही मोठ्यानं बोललं तर ऐकायचं नाही तरी येत बरं नाही कोणाला मतदान करायचं आता कसं काय गावाचं कसं काय मतदानाचा कल काय मतदानाचा कल कसा आहे गावाचा गावाचं हां आता गावाचं कमी काय सांगू मी राहणार तर राहतोय बरं राहणार वस्ती राहणार तर राहणार गावाचं मला काय तुमचा कसा आहे हा तुम्ही कोणाकडे टाकणार घड्याळ घड्याळ जोरात आहे मला तुमच्या
माझ्या मनात पहिल्यापासून जाताचं नाही. माझं जे पहिल्यापासून जात आहे. बरं आता नवीनच नाही आणि घडी घडीला बदलायचा मी नाही. घड्याळ जोरात चालू पहिल्यापासून केनाला बर शरद पवार साहेबाला जुना कार्यकर्ता तुम्ही शरद पवार साहेब बघा एक वचन पाळायचं म्हणजे आपण काय करतोय त्या नेमान जायचं. मग दैवगतीचा खेळा भगवंताचा आहे, कोणाच्या आमच्या हातात आहे का? बरोबर हे करायचं कर्तव्य आहे, करत जायचं आहे. बरोबर मतदान करायचं नाही कसं कसं करायचं होय तुमचं एक मत असते दोन मतं असले हो. कुणाला टाकायचं भाजप आहे घड्याळ आहे तुम्ही जे चार करता आम्हाला काय त्यातला जास्त अनुभव नाही. बर तुम्ही बाबा ही लोक पोटकुळला करा म्हाताऱ्याला देऊ नका असं काय सांगितलं आम्ही? ते होतकरी पाठीमागे होय का काय कोण आहोत करू मला माहित नाही. होय उमेदवार माहित नाही होय काय होय का बर मतदान तर करता येईल मतदान सगळं करतो लाईव्ह मध्ये. का हो का मतदान तर एक ड्रायव्हर आहे, सगळ्याच्या गाडीवर जावं लागतं मला कामाला, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. असतं की एक मत काय ते. नाही ते एक मतदान दिवशी कळत ना, असं असतं ना ते. मी लाईव्हमध्ये असतो त्याच्यामुळं मला बोलू शकत नाही मी, कारण ह्या पार्टीचे ड्रायव्हर म्हणून गेलो, त्या पार्टीच्या ड्रायव्हरमध्ये गेलो, कुठे जरी गेलो तरी बी मला सगळ्याकडे काम करायचं आहे. त्याच्यामुळं मला कसं आहे रात्री ती पार्टी ही पार्टी मला पार्टीशी घेणं देणं मला सगळीच माणसं पाहिजे असं असतं. पाण्यापासून लोकांना त्रास आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण लोकांची मागणीच आहे त्याला काय करतो. त्रास होतोय तरी पण मागणी आहे, त्रास भरपूर त्रास आहे, त्रास असून सुद्धा मागणी आहे, भरपूर त्रास आहे. गुरु पाणी पिल्यावर मरते तक्रार करत असताय मग करते ती तक्रार होते, सगळं होतं. तक्रार बी करते ते समजून घेते ती, मेल्यावर तक्रार केल्यावर भरून देते ती. होय 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 हे नुकसानच आहे माणसं नुकसान आहे, माणसाला काय तो माणसाला त्रास आहेच की पाण्याचा, पण ते आता कमी केलं ना त्याने. आजारी बिजारी काय पडत होते पहिले. पण हिरीला हे आतापर्यंत तर प्रॉक्युलेशन कोणा हिरलं ती झालं नाही पाणी. तर ह्याच्या पुढे 100 नदीला हे होते म्हणून तक्रारी देतील नदीत त्याने पाईपलाईन सोडली आणि मोहिना तर काय करतो. नदी नुकसान लोकांचं आहे की नुकसान नदीवाल्याला जात ताप आहे हो, आपल्याला काय- खालच्या आम्हाला काय गावाला नाही. त्रास आहे हा खालच्या तिकडं आमचं काय नाही हो, आमच्या कारखान्यात शेजारी शेत आहे, तरी बी आम्हाला काय त्याचा त्रास नाही. उगा हाय बाकीच्या असल्यावर नाही. आम्हाला तर नाही बघा शेतकऱ्याला. उगा हसला तर हाय म्हणावं ना, नसून बी असून बी लबाडे काय बोलायचं खरं आहे का. वडे आणि हे जामगाव गाव आपण जर पाहिले तरी येथेच जवळपास जकराया कारखाना आणि या जकराया कारखान्याचे जे चेअरमन आहेत भाजपाकडून उभे आहेत, तेथील जे गावकरी आहेत येथील जे गावकरी आहेत त्यांनी त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप देखील केलेले आहेत. धुळीमुळे आमचं जे आरोग्य आहे त्याला नुकसान होतं आहे असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जामगाव गावात राजू खरे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं असल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आम्हाला मदत देखील केलेली आहे, त्यामुळे आम्ही उमेश पाटलांच्या पाठीमागे जाऊ अशी भूमिका देखील आता या गावकऱ्यांनी घेतलेली आहे. परंतु मतदानानंतरच आपल्याला समजेल की हे गावकरी हे मतदार कोणाच्या बाजूने गेलेले आहेत. BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.